जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन गाडगे. आपण आज पाहणार आहोत 2024 साली CETला विचारलेले काही प्रॉब्लेम्स. चॅप्टर आहे रोटेशनल डायनॅमिक्स आणि त्यामधील काही प्रॉब्लेम्स जे मुलांना फार अवघड वाटतात ते आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया. प्रॉब्लेम आहे द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन स्क्वेअर प्लेट PQRS. स्क्वेअर प्लेट आहे PQRS, तिचं आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. पुढे about an axis passing through center O and perpendicular to the plane of plate. म्हणजे जो ॲक्सिस आहे तो O पॉईंटपासून गेला पाहिजे आणि तो प्लेनला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. प्लेनला कसा असला पाहिजे, परपेंडिक्युलर. सगळ्यात अगोदर तुम्ही ही गोष्ट समजून घ्या का ही स्क्वेअर प्लेट आहे, ही तुमची काय आहे, स्क्वेअर प्लेट आहे आणि हा O पॉईंट आहे आणि हा जो ॲक्सिस आहे ना, हा ॲक्सिस आहे जो प्लेनला परपेंडिक्युलर आहे, असं O. ओके, ह्या ठिकाणी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे, असा I0. बरं, आता आपण पुढं जाऊया. पुढं काय म्हणतात, I1, I2, I3 अँड I4 बी द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 1, 2, 3 अँड 4 विच आर इन द प्लेन ऑफ प्लेट. आता आपल्याला काय ॲक्सिस दिलेले आहेत, कुठले ॲक्सिस दिलेले आहेत, तर ॲक्सिस नंबर 1, ॲक्सिस नंबर 2, ॲक्सिस नंबर 3 आणि ॲक्सिस नंबर 4. पण हे जे ॲक्सिस आहेत हे कसे आहेत, प्लेनवर, म्हणजे त्या प्लेटवरती आहेत. ते कसे आहेत, ते प्लेटवरती आहेत, ते प्लेटला परपेंडिक्युलर नाही आहेत. प्लेटवरती आहे म्हणजे काय आहेत, तर ते अशा आहेत. ह्या पद्धतीने, म्हणजे आपला जर तळहात घेतला, तळहातावर जर आपण पेन ठेवला तर तो पेन जो आहे ना तो एक ॲक्सिस असेल. लक्षात आलं, म्हणजे तो पेन कशावरती असेल, आपल्या तळहातावरती असेल. तर हे जे ॲक्सिस आहेत तर हे कसे आहेत, प्लेनवरती आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. कुठल्या पॉईंटला, ह्या ह्या पॉईंटला आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचं आहे. मग आपल्याला हा मुवमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात अगोदर जी गरजेची गोष्ट आहे ती आपल्याला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम येणे. कुठला ॲक्सिस, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम काय सांगतो, प्लेन लॅमिनार बॉडी आहे. प्लेन लॅमिनार बॉडी याचा अर्थ काय, आपला तळ हात जसा आहे ना प्लेन लॅमिनार, म्हणजे त्याचा आपण आरपार पाहू शकतो का, नाही. तर तशी प्लेन लॅमिनार बॉडी असेल आणि त्या प्लेन लॅमिनार बॉडीवरती 2 ॲक्सिस असतील, म्हणजे आपल्या तळ हातावरती 2 ॲक्सिस असतील आणि ते एकमेकाला परपेंडिक्युलर असतील. बरं, तर तिसरा जो ॲक्सिस आहे तो आपल्या तळ हाताला परपेंडिक्युलर असेल, म्हणजे असं वरच्या दिशेने असेल. आणि हे तिन्ही ॲक्सिस एकमेकाला कशा असतील, परपेंडिक्युलर. तिन्ही ॲक्सिस कशा असतील, परपेंडिक्युलर. जर आपण ह्या 3 ॲक्सिसला नाव दिलं X, Y आणि Z, तर जो प्लेनला परपेंडिक्युलर आहे, जो प्लेनला काय आहे, परपेंडिक्युलर, त्याचा मुवमेंट ऑफ इनर्शिया जो असेल तो जे 2 ॲक्सिस प्लेनवरती असतील त्या प्लेनवरती असणाऱ्या 2 ॲक्सिसच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाची काय असते, बेरीज. म्हणजेच IZ काय असतोय, X प्लस IY ची बेरीज. बस आपल्याला काय करायचं आहे, हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. मग आता आपण करूया, काय करायचं ते पाहूया. ही फिगर पाहिली, ह्या फिगरमध्ये सगळ्यात अगोदर पाहायचं की कुठले कुठले ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत. मग मी परत एकदा एक फिगर काढतो छोटीशी. कुठले कुठले ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, तर सगळ्यात अगोदर आपल्याला जे दिसतंय ते असं दिसतंय की हा 1 नंबर, याला 1 नंबर नाव दिले त्यांनी, आणि हा 2 नंबर. हे 2 ॲक्सिस एकमेकाला कशा आहेत, परपेंडिक्युलर. आता इकडे पहा, आणि आपला हा पॉईंट काय आहे, O. कुठला आहे, O, I0. म्हणजे असा गेलाय वरती या पद्धतीने, बरोबर. हा काय तुमचा O. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम जर इथे वापरला तर काय होईल सांगा बरं, I0 इज इक्वल टू काय होईल, I1 प्लस I2. कारण हे 2 ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत आणि ते प्लेनवरती आहेत. आता पुनश्च एकदा आपण काय केलं की आपण आता दुसरी फिगर विचारात घेऊया. आता परत एकदा मी एक स्क्वेअर काढण्याचा प्रयत्न केला आणि आता हे सोडून कुठले 2 ॲक्सिस एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, तर हा एक आडवा जो ॲक्सिस आहे ना, ज्याला नाव दिले 3, आणि हा एक उभा ॲक्सिस आहे, उभा. याचं काय नाव दिलं आहे आपण, त्याला 4 त्यांनी नाव दिलं आहे. आता आपल्याला माहिती आहे हा पॉईंट काय आहेत, O. हे 2 ॲक्सिस कसे आहेत, परपेंडिक्युलर. आता मी काय म्हणतोय की आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे,
पण कशी पाहिजे, पासिंग थ्रू पॉईंट ओ. म्हणजे आपला जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो थोडक्यात हा आपला जो ॲक्सिस आहे तो हा आहे. आता जो मी डॉटेड दाखवलाय ना तो, आणि 4 एकमेकांवरती नाही आहे, 4 आडवा आहे आणि जो डॉटेड दाखवलाय तो उभा आहे. समजून घ्या, 4 कसा आहे आडवा आणि जो डॉटेड दाखवलाय तो कसा आहे उभा. मग आता जर उभा जर असेल अबाउट ओ, तो उभा काय देईल तुम्हाला, I0 इज इक्वल टू I3 प्लस I4. आपण जर ह्या दोघांची बेरीज केली I0 प्लस I0 तर काय झालं, टॉईस I0, I1 प्लस I2 प्लस I3 प्लस I4. बरं, ह्या बेरीज झाली. आपण याला एक व्यवस्थित छानशी एक चौकट करूया. आता आपल्याला स्क्वेअर ही जी बॉडी आहे ही कशी आहे, स्क्वेअर बॉडी आहे. आणि एक गोष्ट माहिती आहे, स्क्वेअर बॉडी कशी असेल, जी स्क्वेअर बॉडी आहे ती कशी असते, सिमेट्रिक. स्क्वेअर बॉडी कशी असेल, सिमेट्रिक. जर ती सिमेट्रिक असेल तर सगळेच मुवमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहेत, सेम येणार आहेत. काय येणार आहेत, सगळेच मुवमेंट ऑफ इनर्शिया सेम येणार आहेत. मग आपण करणार काय, जिथं I2 आहे तिथं I1 टाकणार, जिथं I4 आहे तिथं I3 टाकणार. या फॉर्म्युल्यामध्ये काय म्हणतोय मी, ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण ज्या ठिकाणी I2 आहे तिथे I1 टाकणार, बरोबर. आणि ज्या ठिकाणी I4 आहे तिथे काय टाकणार, I3. झालंय. टॉईस ऑफ I0 इज इक्वल टू हा I1 प्लस I1, टॉईस I1, I3 प्लस I2, टॉईस I3. थ्रू आउट 2 कॅन्सल करा, फायनल आन्सर मिळेल I0 इज इक्वल टू I1 प्लस I3. हा असेल तुमचा रिक्वायर्ड मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर इथे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम समजणे फार गरजेची गोष्ट होती आणि तो तुम्हाला समजला असेल ही मी अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.